जय भीम मित्रांनो. नमो बुद्धाय. भगवान बुद्धांनी गृहस्थी जीवनात आपल्याला जे पंचशील सांगितले आहेत त्याच्यावर आपण सविस्तर विचार करणार आहोत. पहिलं शील आहे पानातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामी. अर्थात मी जीव हिंसेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा ग्रहण करतो. आपल्याला जर सुखी व्हायचं असेल तर आपल्याला अगोदर दुसऱ्यांना सुखी करावं लागेल. आपण दुसरे प्राणी असतील, पक्षी असतील, त्यांची जाणीव करून घ्यावं लागेल. त्यांना हवं काय ते विचार करावा लागेल. तर आपल्याला युनिव्हर्स आपल्याला जे पाहिजे ना ते आपल्याला देतं. सृष्टीचा नियम आहे. आपल्याला जर कोणाकडून काही हवं असेल, आपल्याला जे काही मिळवायचं असेल तर आपल्याला अगोदर ते समोरच्याला द्यावं लागतं. तर युनिव्हर्स आपल्याला आपला देव, आपला ईश्वर आपल्याला ते मिळवून देतं. आपला तर मार्ग मोकळा होतो. त्यासाठी आपल्याला पहिल्या शीलाचं पालन करायचं आहे. पानातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामी. मी जीव हिंसेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा ग्रहण करतो. दुसरं शील आणि अदिन्नदाना वेरमणी सिक्खापदं समादियामी. अर्थात मी चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा ग्रहण करतो. म्हणजे काय? आपण बघा, एखाद्याने चोरी केली किंवा आपण आपल्या घरात काही चोरी झाली, जो चोरी करतो, जो चोरी करून काही धन मिळवतो, काय तो त्या धन मिळून काही सुखी होतो? मुळीच नाही. उलट त्या धन चोरी केल्यामुळं त्याला कुठल्या ना कुठल्या जाळ्यात अटकावंच लागतं. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर एखाद्याची चोरी केली, तो चोरी करताना सापडला, त्याच्यावर पोलीस केस होईल, कोर्टात गुन्हा दाखल होईल, झालंच ना. त्यासाठी दुसरं शील अदिन्नदाना वेरमणी सिक्खापदं समादियामी. मी चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा ग्रहण करतो. तिसरा शील कामेषु मिच्छाचारा वेरमणी सिक्खापदं समादियामी. अर्थात मी काम वासनेच्या अनाचारापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा ग्रहण करतो. अर्थात ह्या तिसऱ्या शीलात जे सांगितलं आहे, कामेषु मिच्छाचारा वेरमणी सिक्खापदं समादियामी. भगवान बुद्ध काम वासनेच्या अनाचारापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा का ग्रहण करायला सांगतायत? ते म्हणजे आपले विचार आहेत ते त्या एकदा जर त्यानं काम वासनेमध्ये लागले तर वापस त्याच्यातून त्या वासनेपासून, त्या विचारांपासून बाहेर निघायचं म्हटलं तर खूप प्रयत्न करावे लागतात. शक्यतो कधी कोणी तर त्या विचारांपासून अलिप्त होऊच शकत नाही. ह्या काम वासनेच्या अनाचारामध्ये जेवढी आपली शक्ती लागते, जेवढी एनर्जी लागते, तेवढी एनर्जी आपल्या भविष्याच्या कार्यामध्ये जर लावली, माणूस खूप प्रगती करू शकतो. आणि जो व्यक्ती ह्या तिसऱ्या शीलाचं पालन करतो, मी कामेषु मिच्छाचारा वेरमणी सिक्खापदं समादियामी, ह्या शीलाचं जो व्यक्ती पालन करतो ते खरोखरच प्रगतीपथावर आहेत. तिसरं शील म्हणजे चौथं शील मुसावादा वेरमणी सिक्खापदं समादियामी. अर्थात
मी खोटे बोलण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. बराच वेळ आपण बघतो, मी हे माझी ही चूक लपवली तर समोरच्याच कळणार नाही. पण असं नाही मित्रांनो, आपण समोरच्याला कळतं, बस तो आपल्यावर जो विश्वास आहे ना, तो विश्वास कायम ठेवून असतो. एक वेळेस बघतो, दोन वेळेस बघतो, पण तिसऱ्यांदा तो व्यक्ती, समोरचा व्यक्ती, ती आपली चूक आपल्याला मान्य करण्यास भाग पाडतो. आपण एक खोटं बोलण्यासाठी 10 खोटे बोलावं लागतात. एक चूक लपवण्यासाठी 10 चुका, 10 वेळेस खोटं बोलावं लागतं. आणि शेवटी त्याचा परिणाम काय होतो की आपलं खोटं जे असतं ते उघडकीस पडतंच. त्यासाठी भगवान बुद्धांनी आपल्याला चौथं शील सांगितले आहे, खोटं बोलण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा ग्रहण करायला सांगतात. आणि 5वं शील म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, हे सगळ्यांनीच पाळलं पाहिजे. सुरा मेरय मज्ज पमाद ठाणा वेरमणी सिक्कापदंग समाधियामी. मी मद्य, मादक व तसेच इतर मोहात पाडणाऱ्या मादक वस्तूंच्या सेवनापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. म्हणजे काय? कुठली तंबाखू असो, गुटखा असो, किंवा कुठली काही दारू असो, हे सेवनाने काय होतं मला तर आजपर्यंत कळालं नाही. लोक तंबाखू कशासाठी खातात, काय फायदा होतो त्याच्यातून? भारत सरकार सुद्धा तंबाखूचे पुडीवर किंवा गुटखाच्या पुडीवर त्याच्यावर लिहून देत आहे की तंबाखू सेवन केली हानिकारक है. तर आपण का नको ते मानायला? तरी सुद्धा आपण त्याच्याकडं लक्ष देत नाही. एवढंच नाही तर त्याचा परिणाम हा होतो, कॅन्सरचा आजार होतोय, किती लोकांच्या किडनी खराब होत आहेत. पण हे सगळं कधी कळतं की ज्यावेळेस आपल्याला एकदम शेवटच्या लास्ट स्टेपला पोचवतो त्यावेळेस. त्यासाठी भगवान बुद्धांनी 5वं शील सांगितलं आहे, सुरा मेरय मज्ज पमाद ठाणा वेरमणी सिक्खापदंग समाधियामी. कारण आपण गृहस्थी जीवन जगत असताना आपल्याकडून ह्या चुका व्हायला नकोय. जीवनात सुखी होण्यासाठी आपलं शरीर सुदृढ असलं पाहिजे, निरोगी असलं पाहिजे. तुम्हीच सांगा मित्रांनो, कमेंटमध्ये सांगा, काय येत ना दारू पिल्याने, तंबाखू खाल्ल्याने, गुटखा खाल्ल्याने काय माणूस निरोगी राहू शकतो? स्वतःच्या मनाला विचारा, काय वाटतं, निरोगी राहू शकतं? कोणाची जीव हिंसा केली, कोणाला दुःख यातना दिल्या, काय आपण सुखी होऊ शकतो? कोणाची चोरी केली, त्याच्या मनाला किती यातना होत असतील की माझ्या कष्टाची कमाई गेली, किती त्याला दुःख होत असेल. आपण कोणी काम वासनेच्या आहारी जाऊन स्वतःचं चरित्र हनन करून घेतो. खोटं बोलून स्वतःचं इमेज वाढवण्यासाठी, स्वतःचं अस्तित्व काही चांगलं दिसण्यासाठी